काही खरं नाही, आज आबाजीनं तर जोरदारच पार्टी देऊन दिली आम्हाला. म्हणून मी इकडे लागलो मस्त चिकन बनवासाठी. टन वाजलं, मटन शिजलं, हाडानं दुखतय दात सजनी, रसा रसा वाढ. असं म्हणते बाप्पा आमच्या खेड्या गावावर गाणं. मटणाची भाजी राहिली तर अशी भाजी बनवीन का आबाजी माझा बोट चुरपत राहायला पाहिजे. बा इकडे पाहतो आबाजीला एखादी पीस दिलो खाले तर आबाजी तर मस्त हड्यास तोडायला लागला का जोरानं. तातही नाही आहे तरी इकडं माझी भाजी चांगली गदा गदा शिजत होती. भाजी मस्त शिजली ना, आम्ही पोटभर खाऊ नाही घेतलो ना, सकाळी निघालो आपल्या गावाला जासाठी. किती दिवस राहणार आहे बाप्पा बापाच्या घरी या पोरी. मला म्हणलं घराकडे आता, म्हणून माझी मावशी झोला घेतली आपली ना निघायला लागली नाही. इकून माझा आबाजी यायला लागला. पोरी आपल्या बापाला सांगत होत्या बाबा चांगला राय गा, तब्येत पाणीची काळजी घे. आबाजी माझा लहानचाच तोंड करून दिला का पोरी जायला लागल्या तर. आमचे कोठारीचे लोक चांगले आहे, माझ्या आबाजीकडे सगळे जण लक्ष करते. म्हणून आम्ही टेन्शन न घेता निघालो आपल्या गावाला जासाठी. जाऊन पाहतो तर बाप्पा बसायला लागली होती. बरं झालं बाप्पा बस लवकर आली, तर नाही तर काहीच खरं नाही. बस आली तर आली, पण बस मध्ये उभं राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता बाप्पा आम्हाला. तर कशी गाडी कच कच भरून आहे. पाय ठेवायला जागा नाही का, उलट घुमायला जागा नव्हती. माझी मावशी उतरली होती बल्लारशा मंदीस. एकीले जायचं होतं राजुरेले, दुसरीले जायचं होतं नांदा फाट्याले. म्हणून यांनी बल्लारशा मंदीस उतरले. उतरून चंद्रपूर मध्ये घेतलं आपले पहिले टिकटीचे पैसे. पकडली आपली घुघूची बस. काय बापा या एसी वाल्या बस सोडते तर जाऊशाय नाही वाटत, तरी न गतीले जायला लागते बापा या बस मध्ये. बिना कारणच होय का, दम घुटून मराची पारी आहे.